नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की राकेशला अलिबागला पाठवलेलं असतं अर्णवने आणि राकेश अलिबागलाही पोचलेला असतो। आता राकेशचा पुढचा प्लॅन असा असतो की तो अर्णवची गाडी घेऊन अलिबागला गेलेला असतो आणि तो अलिबागवरनं त्याच रात्री परत मुंबईला यायला निघतो। इकडे येऊन त्याचा प्लॅन असतो की ईश्वरीच्या वडिलांना उडवायचा आणि तसं तो करतो आणि तो अर्णवचे जॅकेट अर्णवची गाडी घेऊन तो मार्केटमध्ये आलेला असतो आणि तिथे ईश्वरीचे बाबा हे मंडईमधनं काही बाजार घेऊन उभे असतात। तेव्हा आता राकेश म्हणत असतो आता खरी मजा येणार, ॲक्सिडेंट करणार राकेश पण नाव येणार अर्णववर। अर्णवची गाडी, अर्णवचं ब्रेझर, सगळं अर्णवचं, पण ॲक्सिडेंट करणार हा राकेश, असं त्याचा प्लॅन असतो आणि त्याप्रमाणे तो वर्कआउट करत असतो। आणि ईश्वरीचे बाबा हे नुकतेच आता मंडईमधनं बाहेर भाजीच्या पिशव्या 2 घेऊन आलेले असतात। तेव्हाच राकेश हा एक्सिलेटरवरचा पाय काढतो आणि गाडी त्यांच्या दिशेला घेऊन चाललेला असतो। तेव्हाच ईश्वरीचा फोन हा ईश्वरीच्या बाबांना आलेला असतो आणि ते बोलत असतात, हो आत्ताच मी मंडई घेतलेली आहे आणि मी लवकरच घरी पोचत आहे, असं बोलून ते फोन ठेवतच असतात। तेवढ्यातच तो येतो आणि त्यांना उडवून निघून जातो आणि हे सगळ्याचं कोणतरी शूट करत असतं आणि शूटमध्ये असंच दिसतं की ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती गाडी अर्णव सरांची आहे आणि ती व्हिडिओ आता ईश्वरीला पाठवलेली असते आणि ईश्वरी ती व्हिडिओही बघते। ईश्वरीला ती व्हिडिओ बघून खूप शॉक होते की अर्णव सरांनी माझ्या बाबांना उडवलेलं आहे असं बोलून ती खूपच शॉक होते आणि ती आता घरातल्यांना सांगत असते की बाबांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, बाबा पडलेले आहेत, आपल्याला हॉस्पिटलला जायला पाहिजे। आता ईश्वरी हे सगळेजण हॉस्पिटलला पोहोचलेले असतात पण ईश्वरीला असंच दिसलेलं असतं की हे सगळं अर्णव सरांनीच करून आणलेलं आहे। आता हा एवढा मोठा गैरसमज ईश्वरी कसा दूर करेल आणि अर्णव कसा दूर करेल हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।